एसटी कामगारांच्या आर्थिक आणि महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी आजपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं ही प्रमुख मागणी आहे। सकाळी 8 वाजेपर्यंत 251 आगारांपैकी 35 आगार पूर्णतः बंद आहेत। बाकीचे आगार अंशतः अथवा पूर्णतः सुरू आहेत। मुंबई विभागामध्ये सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे। ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार मात्र पूर्णतः बंद आहे। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे, तर पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती आणि तळेगाव ही आगार पूर्णतः बंद आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये मिरज, जत, पलूस ही आगार पूर्णतः बंद आहेत। तसंच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज आणि महाबळेश्वर ही आगारही पूर्णतः बंद आहेत। तिकडे उत्तर महाराष्ट्रात खानदेशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ ही आगार, तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव ही आगार पूर्णतः बंद आहेत आणि बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे। दरम्यान एसटी कामगारांच्या या संपावरती एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। एसटी कामगारांचं योगदान या राज्यासाठी खूप मोठं आहे आणि म्हणून जरी आता आज तुम्हाला मुंबई सेंट्रलला प्रवाशांचे हाल होताना दिसत असतील, मी जाहीर माफी मागेल, कारण प्रवासी हे आमचं दैवत आहे हेच मानून आम्ही काम करतो। पण आमच्या घराकडे कोण बघणार आहे? आमच्या पगार पत्रिकेकडे कोण बघणार आहे? आमच्या मुलाबाळांची सोय कोण बघणार आहे? आमचं जर राज्य शासना एवढं वेतन करण्याची लेखी हमी जर मुख्यमंत्री महोदयांनी दिली तर संप कशासाठी करायचा आहे? लगेच आमची लोक गाड्यावरती बसतील आणि कोकणला सगळ्या लोकांना गणपती बाप्पाच्या सेवेला घेऊन जातील। आम्हाला लोकांना त्रास द्यायची अजिबात मानसिकता नाही, भावनाही नाहीये, केवळ आमच्या पोटाला आग लागली आहे म्हणून हे आजचं आंदोलन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।